नुकतंच लग्न झालेला पुण्यातील एक व्यावसायिक सुखी संसाराची स्वप्न पाहत होता. मात्र ही सगळी स्वप्न अवघ्या 2-3 दिवसांमध्येच धुळीस मिळाली. कारण लग्नानंतर 2 ते 3 दिवसातच त्याला आपली पत्नी चक्क HIV पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. आणि त्यानंतर जेव्हा पत्नीकडे विचारणा केली गेली, तिच्या माहेरच्या मंडळींकडे विचारणा केली गेली, त्यावेळेस मात्र या व्यावसायिकालाच उलट धमक्या दिल्या गेल्या, असा आरोप करत पुण्यातल्या लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. संपूर्ण प्रकरण प्रचंड चक्रावणारं आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. काही महिन्यांपूर्वीची ही सगळी घटना आहे. पुण्यातल्या कोलवडी परिसरामध्ये हा तरुण वास्तव्याला आहे. सुरुवातीला ते जेव्हा JSPM कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते, त्यावेळेस त्यांची ओळख एका तरुणीशी झालेली होती. या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. मात्र या मैत्रीच्या बाबत जेव्हा तरुणीच्या घरच्यांना कळालं, त्यावेळेस तिच्याच वडिलांनी स्वतः या मुलाच्या घरी येऊन सोयरीक जुळवण्याच्या संदर्भातली कल्पना त्याच्या आई-वडिलांना दिली. सुरुवातीला मुलाच्या आई-वडिलांकडून या लग्नाला नकार होता. त्यांच्या कुटुंबाला ही मुलगी फारशी आवडलेली नव्हती आणि सोयरीक जुळवण्यामध्ये फारसा रसही नव्हता. मात्र मुलीच्या कुटुंबाकडून वारंवार या सगळ्यामध्ये आग्रह केले गेले. त्यानंतर या दोघांचंही लग्न ठरवण्यात आलं. दोन्ही कुटुंबांच्या परमिशननं, मर्जीनं हे लग्न ठरवलं गेलेलं होतं आणि अगदी काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालंही. लग्न झाल्याच्या नंतर या तरुणानं स्वतःचा व्यवसाय वगैरे तो करतच होता आणि या सगळ्यामध्ये आता एकीकडे व्यवसाय, दुसरीकडे लग्न छान पद्धतीनं झालंय, थाटामाटात विवाह सोहळा झालेला आहे. तर मग आता इथून पुढचा जो काही संसार आहे, हा संसार अगदी सुखानं करायचा असं या तरुणाच्या डोक्यात होतं. मात्र घडलं असं की लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हे नवविवाहित दाम्पत्य आणि त्यांचे कुटुंब जेव्हा देवदर्शनासाठी गेले होते, त्यावेळेस त्याच्या पत्नीनं कसल्या तरी गोळ्या तिच्या पर्समधून काढल्या आणि या गोळ्या ती खाऊ लागली. ज्यावेळेस विचारणा केली, त्यावर तिचं असं म्हणणं होतं की 15 वर्षांपूर्वी मला काहीतरी ऍक्सिडेंट झालेला होता आणि त्यामुळे अजूनही दुखापती माझ्या शरीरामध्ये आहेत. त्यामुळे मला या गोळ्या सातत्यानं खाव्या लागतात, असं ती म्हटली. एवढं म्हटल्याच्या नंतर तिनं तिच्या पर्समधून एक औषधाची बॉटल बाहेर काढली. हे औषध सुद्धा प्यायलं. सुरुवातीचे 1-2 दिवस या तरुणानं फार काही लक्ष दिलं नाही. मात्र तरुणीच्या वागण्यामध्ये, तिच्या बोलण्यामध्ये एकंदरीत असलेली जी काही चुकीच्या गोष्टी होत्या किंवा संशयास्पद गोष्टी होत्या, या त्याला सतत खटकत होत्या. 2-3 दिवसांनंतर मात्र त्यानं रागात तरुणीला विचारलं की तुला नेमकं काय झालंय, तू सतत कसल्या गोळ्या खात असतेस, असं विचारल्याच्या नंतर मात्र या तरुणीनं त्याच्यापेक्षाही जास्त रागामध्ये असं प्रत्युत्तर दिलं की मी HIV पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे मला या गोळ्या खाव्या लागतात, असं ती म्हटल्याच्या नंतर हा तरुण जागीच कोसळला आणि त्यानंतर काही दिवस तर अक्षरशः त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्या इतपत वेळ आलेली होती. इतका त्याला मानसिक, शारीरिक आणि वैद्यकीय त्रास सुद्धा या सगळ्यामध्ये झाला. हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा त्यांनी आणि या मुलाच्या कुटुंबाने मिळून मुलीच्या घरच्यांना फोन केले, त्यांना जेव्हा विचारलं गेलं, त्यावर मुलीच्या वडिलांचं असं म्हणणं होतं की आम्हाला हे सगळं आधीपासून माहिती होतं. मात्र आम्ही जर तुम्हाला आमच्या मुलीच्या बाबतीत हे सगळं सांगितलं असतं तर कदाचित हे लग्न मोडलं असतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला अंधारात ठेवलं, आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही. पण इथून पुढच्या काळात तुम्ही घ्या थोडंसं ऍडजस्ट करून, असं म्हणून चक्क त्यांनी फोन ठेवून दिला. त्या सगळ्याच्या नंतर जेव्हा या तरुणी बरोबर सुद्धा या तरुणाचे प्रचंड वाद झाले, म्हणजे जी आता त्याची पत्नी आहे ते तिच्या सोबतही खूप वाद झाले. या वादांच्या नंतर त्यानं पत्नीला तिच्या माहेरी नेऊन सोडलं आणि माहेरी सोडल्याच्या नंतर मात्र या पत्नीनं फोन करून उलट धमक्या द्यायला सुरुवात केली. या मुलीचं असं म्हणणं होतं की जर तुला माझ्याकडून घटस्फोट हवा असेल तर तू 15 लाख रुपये दे, नाहीतर मग मी आत्महत्या करते, सुसाईड नोटमध्ये तुझं नाव लिहून ठेवते, तुझं आणि तुझ्या कुटुंबाची बदनामी करते, असं म्हणत ही मुलगी जी आहे या तरुणाला सततच्या धमक्या देत होती. या सगळ्याच्या विषयी जेव्हा सासरच्यांना सांगण्यात आलं, त्यावर सासऱ्याचं असं म्हणणं होतं की मी केंद्र सरकारचा अधिकारी आहे, त्यामुळे तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही. त्याऐवजी तुम्ही हे सगळं करू नका, कायदेशीर काही प्रक्रिया करू नका, असं म्हणत उलट या तरुणावरतीच जास्त दबाव टाकला गेला, असं सुद्धा या तक्रारीमध्ये म्हणण्यात आलंय. अर्थात इतकं सगळं झाल्याच्या नंतर या तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला या सगळ्याचा प्रचंड मानसिक त्रास झाला आणि त्यामुळेच अखेर त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जायचं ठरवलं. नुकतंच त्यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणातली तक्रार दाखल केली आहे. फसवणूक करून आपलं लग्न केलेलं आहे, आपल्या मुलीला HIV आहे हे माहिती असताना सुद्धा हे सगळं लपवून आपल्याशी लग्न केलं गेलं, या मुलीनं सुद्धा हे सगळं लपवलं, अशा स्वरूपाची एकंदरीत ही सगळी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे या तरुणाला या तरुणीसोबत घटस्फोट घ्यायचा आहे, त्याची सुद्धा प्रक्रिया त्यानं सुरू केलेली पाहायला मिळते. मात्र पुणे शहरामध्ये घडलेलं
हे सगळंच प्रकरण आता राज्यामध्ये प्रचंड चर्चिलं जात आहे. अतिशय चक्रावणारं हे सगळं प्रकरण आहे आणि या सगळ्यामध्ये आता कायदेशीर बाबींच्या माध्यमातून पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.